चला, आपण विद्युत धारेवाला धडा कंटिन्यू करणार आहोत. त्याच्यातल्या बऱ्याच टॉपिक्स राहिलेत आणि त्याच्यानंतर हा धडा संपला की मग उष्णतेचा धडा आपण चालू करू. ऍक्च्युली 10वी मध्ये तुमचे जे भौतिकशास्त्राचे धडे आहेत ते कमी आहेत, पण ते खूप असे मोठे मोठे आहेत, त्याच्यामुळे त्याला जरा वेळ लागतो. चला, तर आता वेळ न घालवता आपण पटकन स्टार्ट करू. गर्ल्स, तुमच्या सुट्ट्या चांगल्या गेल्या? चला पटकन रेडी होऊन बसा. आजचा जो टॉपिक आहे खूप महत्वाचा आहे, कारण बघा आतापर्यंत आपण ह्या धड्यामध्ये जे शिकलेलो तेवढ्या भागावर आधारित 1-2 मार्काचा आज जे आपण शिकणार आहोत तिथून पुढे तुमचा खरं तर मेन धडा चालू होतोय आणि त्या पार्टवर आधारित जवळजवळ 7 ते 8 मार्काचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे ते खूप महत्वाचा टॉपिक आहे तो. ठीक आहे, चला मी एक्झॅक्टली किती मार्क्स वगैरे ते पण सांगेल तुम्हाला, पण सध्या आपण ह्याला कंटिन्यू करूया. आता काय झालं मुलांनो, की एकतर आपण बघितलं की कुठल्या पण विद्युत सुवाहकामधून ज्यावेळी विद्युतधारा वाहते तो सुवाहक गरम होतो, बरोबर आहे. पण अजून एक गोष्टीचा नंतर ना असे ना ऍक्सिडेंट होता, तो असा चांगला वाला ऍक्सिडेंट, ज्याच्याने हे माहिती पडलं की फक्त विद्युत सुवाहक जो आहे तो गरम नाही होत आहे, पण त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र सुद्धा निर्माण होत आहे. तर त्याच्याबद्दल बघा इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. ज्यावेळी ही विद्युत धारा वाहते ह्या आपल्या विद्युत परिपथामधून, तर त्याच्याजवळ हे चुंबक सूची ठेवलेली आहे ना, ती हलायला लागते. तर म्हणून त्याचं नाव आहे विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. तर आता विद्युत सुवाहकामधून जर आपण विद्युत धारा वाहिली तर त्याच्या भोवती हे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. त्याच्यामुळे ते चुंबकीय क्षेत्र ते वालं आणि हे स्वतः चुंबक सूचीचं चुंबकीय क्षेत्र, ते दोघं जण एकमेकांशी आपसामध्ये काय करतात, त्यांचा ज्यावेळी संपर्क येतो मग ते हलतात. जसं आपण बघा, सिंपल आहे, 2 चुंबक घेतो आपण, 2 चुंबकामध्ये आकर्षण किंवा प्रतिकर्षण होते की नाही, ते कशावर अवलंबून आहे, आपण त्याचं कोणतं ध्रुव जवळ आणतोय, दक्षिण ध्रुव की उत्तर ध्रुव, है ना. दक्षिण आणि उत्तर जवळ आणलं की ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात, आकर्षित करतात. समान ध्रुव बरोबर आणली की ते एकमेकांना दूर फेकतात. मग तिथे पण तेच होतंय, इथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतंय आणि चुंबकीय क्षेत्राची काय दिशा असेल त्याच्यानुसार ही तुम्ही बघू शकता. इकडे ह्या बाजूला जर विद्युत धारा चाललीये तर हे कुठे दाखवलं एरो, खालच्या बाजूला चाललंय बघा, इकडून हे जे दक्षिण ध्रुव आहे खाली चाललंय आणि इथे विद्युत धारा आता अशी चाललेली आहे. तर तुम्ही बघू शकता हे ह्या बाजूने खाली गेले, इकडे साऊथ खाली गेलेला, इकडे नॉर्थ खाली गेलेला आहे. दक्षिण ध्रुवाला साऊथ पोल म्हणतात, उत्तर ध्रुवाला नॉर्थ पोल म्हणतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे, आता इथे मी तेच म्हटलेली ना, तो चांगला पॉझिटिव्ह वाला ऍक्सिडेंट होता. तो ऍक्सिडेंट कोणाबरोबर घडला ते इथे तो सायंटिस्ट त्याच्या आहे ती माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर हे तुमच्या स्वतःच्या सेल्फ स्टडीसाठी हे तुम्ही नक्की वाचा. तर आज आपण पहिला घेणार आहोत, पहिली केस घेणार आहोत, पहिला भाग घेणार आहोत की एक साधा सरळ असा उभा विद्युत सुवाहक घेतला, आपण थोडीशी जाडीवाली वायर घेतली आणि त्याच्यामधून आपण काय करतो, एक पुठ्ठा घालवणार आहे आणि मग त्या पुठ्ठ्यावर काय करणार आहे, लोखंडाचा ना चुरा टाकणार आहे. मग त्यामुळे जे लोखंडाचा चुरा आहे तो आपोआप कसा स्वतःला ना त्याचा आकार चेंज होतोय, म्हणजे कसं स्वतःला एका नवीन पद्धतीने तो अरेंज करतोय. तर आणि मग ते जे चुंबकीय रेषा बनतात, आता चुंबकीय रेषा काय असतात, ज्या दिशेवर लोखंडाच्या चुराने स्वतःला सेट करून घेतलंय त्या ज्या चुंबकीय रेषा आहेत, चुंबकीय रेषा
ज्याच्या वरती आपल्याला हे चुंबकीय बल काम करताना दिसतं. ठीक आहे. तर एक असतं चुंबकीय क्षेत्र. चुंबकीय क्षेत्र म्हणजे असा वाला एरिया, असं वाला क्षेत्र जिथे आपण हे चुंबकीय बल काम करताना बघू शकतो. दुसरं काय असतं? चुंबकीय रेषा. तर चुंबकीय रेषेमध्येच मग हे बल काम करते. कळते तुम्हाला मुलांना? जसं की तुम्ही एक रशी पकडली आणि एका त्या रशीचं दुसरं टोक मी पकडलं. आता मला तुमच्यावर जर बल लावायचं असेल, मग मी रशी खेचली की आपोआप तुम्हाला त्याचा प्रभाव जाणवेल ना, कारण दुसरं टोक तुम्ही पकडलेले रशीचं. म्हणजे मी लावलेलं बल त्या रशीच्या लाईनीने काम करते. सेम तसंच आहे. म्हणून ह्याला चुंबकीय बल रेषा म्हणतात. चुंबकीय बल ज्या रेषेवर काम करते त्याला चुंबकीय बल रेषा असे म्हणतात. ठीक आहे. आता हे तुम्हाला ना, ही वाली पहिली केस जी आहे ती दाखवायच्या आधी मला तुम्हाला ना तुमच्या लहान 6वी 7वीच्या वर्गामध्ये जर तुम्ही हे केलं असेल, 6वी मध्ये हे बहुतेक होतं तुम्हाला, त्या संबंधित काही प्रश्न विचारायचे किंवा काही गोष्टी आठवण करून द्यायच्यात, कारण त्या खूप महत्वाच्या आहेत, गरजेच्या आहेत. आता मी स्क्रीन शेअर घालवते मुलांना. मला तुमच्याकडून उत्तरं हवी आहेत. मला एक सांगा, आत्ताच मी त्या गोष्टीचं तसं उत्तर दिलंय, पण बघायचे तुम्ही किती लक्ष देऊन ऐकताय आणि तुम्हाला स्वतःला किती आठवतंय. कोण सांगेल मला की समजा आपण ना एक पट्टी चुंबक घेतलं, पट्टी चुंबकाला मधून धागा बांधून ना ते असं अडकवून दिलं मोकळं आणि त्याला थोडं गोल फिरवलं आणि सोडून दिलं. मग तुम्ही बघचाल प्रत्येक वेळी तसं केलं ना, ते पट्टी चुंबक एका विशिष्ट दिशेमध्येच येऊन थांबतंय. त्याची दिशा ना, त्याची पोझिशन चेंजेस नाही होत आहे. असं का होतंय? कोण सांगेल मला? कोण सांगेल? पटकन कोण सांगेल मला? बरं ठीक आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. तुम्हाला आठवेल ते. मग पटकन आपण तो व्हिडिओ बघूयात आणि नंतर मग हा तुमच्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ना त्याचं बघू. ठीक आहे. अच्छा, मुलांनो, हा ना व्हिडिओ जो आहे तो इंग्लिश मध्ये, तर मी त्याचा आवाज मी बंद करून मी तुम्हाला स्वतःहून त्याला एक्सप्लेन करते. ठीक आहे. The properties of magnet. प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट म्हणजे हेच आपल्या पट्टी चुंबकाचे, आपण कुठल्या पण चुंबकाचे गुणधर्म बघा. Number 1. Magnets can attract only some metals. Students, magnets cannot attract all objects. Magnets attract only some metals like iron. जे मॅग्नेट्स आहेत म्हणजे चुंबक आहेत ते काही सगळ्या धातूंना स्वतःकडे आकर्षित नाहीत करत, ते विशिष्ट धातूंनाच स्वतःकडे आकर्षित करतात. जसं की आयरन म्हणजे आपलं लोखंड, निकल आणि कोबाल्ट. Nickel and cobalt. Magnets do not attract other metals. Magnets also do not attract other materials like wood, books, copper, brass, plastics, rubber, and so on. Substances which are attracted by magnets are called magnetic substances. ज्या पदार्थांना मॅग्नेट चुंबक स्वतःकडे अट्रॅक्ट करतं त्यांना आपण काय म्हणतो? चुंबकीय पदार्थ. The examples of magnetic substances are iron, steel, cobalt, nickel, and so on. On the other hand, substances which are not attracted by magnets are called non-magnetic substances. The examples of non-magnetic substances are wood, plastic, paper, glass, copper, brass, rubber, and so on. Now, let us learn about the other property. Students, poles of a magnet are located near the ends. The attracting power
of a magnet is maximum at the two ends and minimum at the middle. Students, these two ends of a magnet are called the poles of the magnet. Students, now let's perform some activities. अच्छा, आता आपण काय बघितलं ह्याच्यामध्ये की आपलं हे जे मॅग्नेट आहे किंवा चुंबक आहे ह्याच्याकडे दोन ध्रुव असतात. हे लालवालं उत्तर ध्रुव, हे ग्रे कलरचे ते जे दाखवले, मोस्टली याला निळं पण दाखवतात, ते आहे दक्षिण ध्रुव. आणि कुठल्या पण चुंबकाची आकर्षण करण्याची शक्ती सगळ्यात जास्त ह्या टोकांना म्हणजे जिथे ही ध्रुव आहेत तिथे असते आणि ह्या मधल्या पोर्शन मध्ये खूप कमी असते. म्हणून बघा इथे मिनिमम म्हणजे कमी असते, मॅक्सिमम म्हणजे जास्त असते. Students, now let us perform some activities. Here is the first activity of this lesson. To perform this activity, spread out some iron fillings. Or if you don't have any, you can spread some cotton pins on a piece of paper. Now roll a bar magnet on the pins. What do you observe? You will find that most of the iron fillings cling near the ends of the magnet, isn't it? While there are काय केलं ह्यांनी, चुरा लोखंडाचा पेपरावर होता आणि त्याच्यावरून नुसतं मॅग्नेटला गोल गोल फिरवलं. आता तो चुरा बघा सगळीकडे समान पसरवलेला होता, पण तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त जो चुरा आहे तो कोपऱ्यांनाच अडकलाय, टोकांनाच अडकलाय. का बरं? हेच आपण जे बघितलं, कारण हे चुंबकाचं चुंबकत्व सगळ्यात जास्त त्याच्या टोकांना आहे. few iron fillings, or if you're using the pins, there are very few pins at the middle. Students, why are more iron fillings or pins attached at the ends? More iron fillings points in north-south direction. आता हे बघा, हेच मी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. हे असं धाग्याला हे अडकवून ठेवलं आणि तुम्ही किती वेळा पण फिरवलं तर तुम्ही बघाल हे असंच येऊन इथे When the bar magnet is suspended freely and horizontally from a thin thread, the magnet will come to rest, pointing to the earth, which points towards the north. It's called the North Pole. Let's perform an. बघा, कारण आपलं जे चुंबक आहे ह्याला इंग्रजीमध्ये ह्याची डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणजे तो दिशा निर्देशन करतो आपल्याला, बरोबर आहे. बघा, पृथ्वी स्वतः पण ना एक मुलांनो एक चुंबक आहे. आपली पृथ्वी स्वतः पण एक चुंबक आहे. तर मग होतं काय ना, पृथ्वीची स्वतःचं चुंबकीय क्षेत्र आहे आणि त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये हे अजून एक चुंबक आहे. मग काय होतं, हे ज्या बाजूला नॉर्थ दाखवते ना त्या बाजूला ऍक्च्युअल मध्ये आपल्या पृथ्वीचा साऊथ आहे. म्हणून जे दुसरे अपोजिट विरुद्ध जे ध्रुव आहेत ते एकमेकांना आकर्षित करतात ना. म्हणून पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे दक्षिण ध्रुव दाखवतं ह्यावाल्या मॅग्नेटचं आणि पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाकडे उत्तर ध्रुव दाखवतं हे वालं. म्हणून तुम्ही किती पण वेळा ह्याला फिरवून सोडून द्या, हे नेहमी असंच येऊन थांबणार. हा एक गुणधर्म तुम्ही 6वी मध्ये केलेला असेल. कोणाकोणाला आठवते आपण हे शिकलेलो? हातवर करा जरा मुलांना. शिकलेलं तुम्ही छोट्या क्लासेस मध्ये आठवतंय? कोणाला आठवतंय? हो, आपण हे शिकलेलो. 6वीला होतं बहुतेक हे. तुम्हाला नाही आठवते? आठवतंय. चल, काही जणांना आठवतंय. ज्यांना आठवतंय म्हणजे त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास केला असेल. And S, respectively. Let us perform an activity. Students, take a bar magnet and suspend it freely, as shown here in the figure. You will see that the magnet comes to rest after some time. Now observe the direction pointed by the two ends of the magnet. Again, disturb the magnet a little from its position of rest and allow it to come to rest. What do you observe again? You will find that the magnet always points to the same, that is, north-south direction. Here is the fourth property. The like poles repel and unlike poles attract. Students, when the north pole of a magnet is brought, हे मी आता ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं. suspend one magnet freely दोन on a piece of मॅग्नेट thread जे as in the आहेत previous ते activity. सेम जे ध्रुव After a while, असतात. the magnet will come to rest in the north-south direction. Observe the attraction between the two poles. Now, हे दुसरं मॅग्नेट जवळ आणलेलं, हे बघा, नीट बघा. दुसरं मॅग्नेट जवळ आणल्यावर ते चिटकलं. कोणतं वाले चिटकलं बघा. the south pole of the suspended magnet. कळतंय? हे साऊथ होतं, हे दक्षिण होतं आणि उत्तर होतं. वेगवेगळी ध्रुव जवळ आणल्यावर ते एकमेकांना आकर्षित करतात आणि चिटकतात. Do you observe the attraction between the two poles? Now, bring the south pole of the other magnet near the south pole of the suspended magnet. बघितलं? हे दुसरं वाला सेम पोल आणल्यावरती हे लांब केलं. आधी आडवं होतं ना ते, आता इकडे गेलं फिरून. Do you observe the repulsion between the poles? Obviously you do. Now let us move on to the fifth property. It says, हे खूप महत्वाचं आहे मुलांनो. हे खूप जास्त महत्वाचं. आता तुम्ही जे बघताय नीट each बघा. magnet has its own magnetic field. Students, the effect of a magnet is felt in a certain region around a magnet. If you place a compass needle near a bar magnet,
the compass needle swings हे बघा काय and then करतात rests ते. in a definite direction. When the compass needle is taken away from the magnet, दिसते तुम्हाला हे इथे नॉर्थ पोल दिसते बघा, लाल कलरची जी सुई आहे इथे दिसते. पुढे बघा आता, the influence on the needle slowly आता decreases. इकडे दिसते नॉर्थची. असं आपण करत करत गेलं ना, अशी आपल्याला गो लाईन बनताना दिसते. म्हणजे मॅग्नेटिक आपली जी मॅग्नेटिक फील्ड म्हणजे आपलं जे चुंबकीय क्षेत्र आहे किंवा चुंबकीय बल रेषा आहेत ना मुलांना, नेहमी लक्षात ठेवा नॉर्थ मधून निघून साऊथ मध्ये जातात. जसं की आता इथे बघा दाखवलेलं होतं, दिसते हे तुम्हाला. हे बघा ह्यांची दिशा कशी दाखवलेली, ही नॉर्थ मधून निघून इकडे साऊथच्या आतमध्ये चालले, इकडून निघून आतमध्ये चालले आणि चुंबकाच्या आतमध्ये ती साऊथ पासून नॉर्थ कडे जाते. Students, the effect of a magnet is felt, and the effect of a magnet near the magnet. हा हे बघा, ही आता जी काढलेली होती ना आकृती, ती आलीच कशी, त्याच्यासाठी हा एक प्रयोग आहे. ह्याला नीट बघा आता तुम्ही. हा लोखंडाचा चुरा आहे. हा बघितलं, What do you see? नुसतं त्याला टॅप केलं लोखंडाचा चुरा टाकून. हे बघा किती सुंदर बलरेषा बनलेल्या आहेत. हे बघा, You see that the iron filings arrange themselves with a definite pattern, isn't it? Why do you think this happens? Can you explain? Let us look at the other property of a magnet. Can you explain? बघू शकताय तुम्ही असं गोल गोल इथे झालेले आहेत, सेम टू सेम अशा गोल गोल झालेले आहेत, आता जसं मगाच्या आकृतीमध्ये होतं. And south poles exist in pairs. They cannot be isolated. If a magnet is broken into two pieces, ही खूप इंटरेस्टिंग प्रॉपर्टी मुलांना. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ते पट्टी मॅग्नेट आहे ना, त्याला दोन तुकड्यामध्ये तोडा. मग आपल्याला असं वाटेल की अरे त्याचं नॉर्थ आणि साऊथ, त्याचं उत्तर आणि दक्षिण ध्रुव वेगवेगळं झालं, पण तसं नाही होत. जे दोन तुकडे बनलेत ना, त्याला परत आपण असं धाग्याने सोडलं की परत ते नॉर्थ साऊथ मध्ये, दक्षिण उत्तर दिशेमध्ये येऊन थांबतं. दुसरा वाला तुकडा ते पण परत त्या तुकड्याचे पण तुकडे करा. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की आपण कुठल्या पण चुंबकाचे ध्रुव वेगवेगळे नाही करू शकत. तो शेवटचा आहे. at the middle, and a south poles at the ends. ठीक आहे. तर असे हे खूप सारे गुणधर्म आपण पाहिले मुलांना, जे की खूप महत्वाचे आहेत. आता आपण ना हे गुणधर्म मग मी का दाखवले आता तुम्हाला, जेव्हा की तुम्ही हे आधीच शिकलेले आहात. कारण हे असे वालेच, हे तर आपण काय बघितलं, आपलं साधं जे पट्टी चुंबक आहे त्याचे हे गुणधर्म बघितले, बरोबर आहे. आता हे असे वालेच गुणधर्म आपण विद्युत चुंबकासाठी बनवणार आहोत. आता विद्युत चुंबक काय आहे, जसं आता मी सांगितलं, कुठल्या पण आपली जी तार आहे, विद्युत सुवाहक आहे, त्याच्यामधून ज्यावेळी विद्युत धारा जाते, जोपर्यंत विद्युत धारा चाललेली आहे तोपर्यंत ती वस्तू काय बनते, चुंबक बनते. उदाहरणार्थ आता बघा, हा माझ्याकडे ना एक गोष्ट आहे, हे दिसते तुम्हाला, ही स्टीलची कांडी आहे समजा माझ्याकडे अशी वाली. तर ह्या स्टीलच्या कांडीमधून ना नक्कीच विद्युत धारा वाहील. आता काही ही काही मॅग्नेट नाहीये, चुंबक नाहीये, पण हिला समजा मी आपल्या विद्युत परिपथामध्ये जोडलं आणि त्याच्यामधून विद्युत धारा व्हायला सुरुवात केली, तर ही स्टीलची कांडी जोपर्यंत विद्युत धारा मी ऑन करते तोपर्यंत ही काय बनणार आहे, चुंबक बनणार आहे. मग ही चुंबक बनल्यावर मग त्या चुंबकाचे काय गुणधर्म असणार आहेत ते आपण शोधणार आहे. म्हणून मी तुम्हाला आधीच वाले हे गुणधर्म दाखवले. ठीक आहे, हे सगळे जे गुणधर्म आहेत आपल्याला एक एक करून लिहायचे. ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिला सिंपल वाला प्रयोग काय आहे की आपण काय करणार आहोत, असंच एक काय घेणार आहे, कांडी घेणार आहे किंवा अशी चांगली वाली दाट वाली अशी जाड वाली एक तार घेणार आहे. ती तार आपण काय करणार आहे, एका ना पेपर मधून, आपला पुठ्ठा असतो ना वहीचा, तसा वाला एक पुठ्ठा घेऊन त्या पुठ्ठ्याला होल करून त्याच्यामधून अशी ती कांडी काढणार आहे. कळतंय, जसं माझा समजा हा तसा पुठ्ठा आहे, तर त्या पुठ्ठ्यामधून अशी ही कांडी काढली आणि आपण काय करणार आहे, त्या पुठ्ठ्याच्या वरती असं लोखंडाचा चुरा टाकणार आहे आणि मग विद्युत धारा चालू झाली की नुसतं त्या पुठ्ठ्याला थोडीशी अशी टिचकी मारायची आणि त्याच्यानंतर ना मग आता इथे कसं चुरा छानपैकी अरेंज झालेला इथे पण होतो. तर आता मी जे म्हणते ना ते तुम्हाला इथे अजून एक व्हिडिओ मध्ये दाखवते. अच्छा, आता मगाशी मी जो व्हिडिओ दाखवला मुलींनो, बाकीचे जे स्कूल्स आहेत, जर शक्य असेल तर प्लीज कॅमेरा ऑन करा. मांडवीच्या मुली मला दिसतात,
गर्ल्स, तुम्हाला ती व्हिडिओ आता दाखवलेली समजली, ती काय चाललेलं त्याच्यामध्ये? हातवर करा ज्यांना ज्यांना समजलं. खरंच समजलं असेल तर हातवर करा. ठीक आहे, व्हेरी गुड. बाकीच्या मागच्या मुलींना समजलं नाहीये का? अच्छा, तुम्हा सगळ्यांना दिसलं ना त्या व्हिडिओ मध्ये काय चाललंय? ठीक आहे, गुड. ओके बेटा. चला, आता आपण काय करणार आहोत? आता तुमच्या पुस्तकामध्ये जे दाखवलेलं आहे ते सेम टू सेम आपण प्रयोग करून इथे जो व्हिडिओ मध्ये आहे, मी तू ते समोर असते ना, मग आपण ना तो प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून बघितला असता. पण आता तिकडे नाहीये मी, तर व्हिडिओ मध्ये तरी आपण बघूच शकतो. चला, मला व्हिडिओ मिळालाय, मी दाखवते तुम्हाला. मुलांनो, हा व्हिडिओ ना Discovered the magnetic effect of current in 1820. The magnetic field around a straight conductor can be mapped by using iron filings. Let us now perform an experiment to map the magnetic field. Arrange a copper. आता बघा, इथे काय करणार आहे आपण? ही आपली वायर आहे आणि वायर मधून जसं करंट गेला, विद्युतधारा गेली की बघा, हे जी गोल अशी रेषा दाखवलीत ना, हे काय आहे? चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्या वायरच्या भोवती. आता नीट बघा. Produces magnetic field around it. This effect is known as magnetic effect of current. Hans Ørsted discovered the magnetic effect of current in 1820. The magnetic field around a straight conductor can be mapped by using iron filings. Let us now perform an experiment to map the magnetic field. बघा, आता आपण हा एक्सपेरिमेंट करतोय. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? जसं मी म्हटलेलं, ही दिसते तुम्हाला वायर आहे, पुठ्ठ्याच्या आतून ती वायर घालवली मी जसं म्हटलेलं. आणि इथे काय काय दिसतंय बघा तुम्हाला? इथे एक बॅटरी आहे. बॅटरी माहितीये ना तुम्हाला, आपण बॅटरी वापरतो आपल्या टॉर्च मध्ये, सेल वापरतो, बॅटरी वापरतो. तर ही बॅटरी आहे. बॅटरीला आपण काय म्हणतो? विद्युत घट म्हणतो ना. तर बघा, ही बॅटरी आहे. कंडक्टर म्हणजेच ही वायर आहे, विद्युत धारेचा सुवाहक. आणि इथे बघा की आहे. की म्हणजेच आपलं स्विच. स्विच म्हणजे बटन रे, बंद चालू करण्यासाठी विद्युत धारा. ठीक आहे, बघा. Arrange a copper wire, key, battery, and a thick sheet of cardboard with a hole at its center, as shown here. Sprinkle some iron filings on the cardboard. Now gently tap the cardboard. Do you observe any change in the arrangement of iron filings? The iron filings do not show any change in their arrangement because no current is flowing through the conductor. बघा, आता काय केलंय? चुरा टाकला आणि त्याला टिचकी मारली, टॅप करून बघितलं, पण काहीच झालं नाही. कारण ना, इथे बघा तुम्ही, स्विच ऑनच नाही, बटन ऑनच नाहीये, म्हणून काहीच नाही घडलं. आता पुढे बघा. Now switch on the current. What do you observe? The iron filings. बघितलं की काढून ह्याच्यामध्ये घुसवली ना, आणि आता विद्युत धारा व्हायला लागली. आता पुढे बघा. Arrange themselves in concentric circles around the conductor. This is because the बघितलं, हे गोल गोल झाल्या. स्वतःला त्यांनी काय केलं? एक केंद्री वर्तुळ असतात बघा, खूप सारी वर्तुळ ज्यांचं केंद्र एकच आहे, समकेंद्री वर्तुळ बहुतेक त्याला म्हणतात मराठीत. तर त्या स्वरूपामध्ये त्यांनी स्वतःला अरेंज केलं ना, है ना. मग आता ह्या विद्युत बलरेषा बनलेल्या आहेत, त्याचीच आपण एक एक करून गुणधर्म electric लिहिणार current आहोत. produces a magnetic field around the conductor, and the iron filings, being magnetic in nature, align themselves in concentric circles. सोपं होतं हे. ठीक आहे, आता ना काय करणार आहे आपण? अजून एक छोटासा व्हिडिओ दाखवते. आता ही माहितीये गर्ल्स, हे जे बलरेषा बनलेले आहेत की नाही, आता हे गोल गोल बनल्या ते माहिती आपल्याला, पण आपल्याला कसं माहिती? त्या अशा गोलवाल्या बनल्या की अशा गोलवाल्या बनल्या, है ना. सरळ गोल बनला घड्याळाच्या दिशेने की उलट्या दिशेने गोल बनला. म्हणजे ते जे लोखंडाचे छोटे छोटे तुकडे होते ते अरेंज होताना कुठल्या दिशेने अरेंज झाले ते आपल्याला कसं माहिती ना. म्हणजेच आपल्याला ही चुंबकीय क्षेत्राची दिशा नाही माहितीये. मग ती दिशा कशी काढायची, त्याच्यासाठी
आपल्याकडे तुमच्या पुस्तकामध्ये बघा, उघडून हवं तर बघा, तुमच्या पुस्तकामध्ये एक दिलेला आहे उजव्या हाताचा नियम. तर हा उजव्या हाताचा नियम आपल्याला, ही बलरेषा कुठल्या दिशेने बनतील, घड्याळाच्या दिशेने बनतील की घड्याळ फिरतं त्याच्या उलट्या दिशेने बनतील, त्याच्याबद्दल हा उजव्या हाताचा नियम आपल्याला सांगतो. ठीक आहे. आता एकतर उजव्या हाताचा नियम तर वापरूच शकतो आपण, पण आपल्याकडे अजून पण एक, समजा आपल्याला उजव्या हाताचा नियम माहितीच नसता, तर मग काय करणार आपण, आपलं जे कंपास असतं ना, कंपास माहितीये ना तुम्हाला, दिशा शोधण्यासाठी कंपास वापरतात, ते कंपास पण आपण वापरू शकतो. जसं की आता बघा, मी तुम्हाला आणखी एक छोटासा व्हिडिओ दाखवते, त्याच्यावरून मला समजेल. दाग लगा ही ना हो जैसा. हे बघा, In this video, we'll talk about the fourth. दिसतंय इथे पण बघा, तेच आहे. आपला हा सरळ स्ट्रेट कंडक्टर आहे, म्हणजे सरळ सुवाहक एक वायर घेतलेली आहे. आणि इथे बघा, इथे त्यांनी काय ठेवलेलं होतं, कंपास. आता हे बघा, प्ले करून दाखवते मी तुम्हाला. हे दिसतंय, हे गोल गोल परत लोखंडाचे जे चुरा आहे ते गोल 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 अरेंज झालाय. Force on a current carrying conductor in magnetic field. A magnetic field is produced due to the flow of an electric current through a conductor. दिसते गर्ल्स, हे दिसते लालवाली रेषा, म्हणजे आपली इथे दिशा दिसते बघा तुम्हाला. Force is exerted by this magnetic field on a magnet which is placed in the surroundings of the conductor. According to a French scientist, André Marie Ampère, an equal and opposite force is exerted by the magnet on the current centimeters. Suspended horizontally on a stand. आपण काय करू शकतो ना, आता हा दुसरा पार्ट आहे, आपण ना हे ठेवू शकतो, चुंबक ठेवू शकतो, त्याच्यावरती ते गोल फिरणारं कंपास ठेवू शकतो. ती कंपासची जी नीडल आहे, म्हणजे त्याच्या आतमधली जी सुई आहे, ती ज्या दिशेने हलते त्याच्यावरून आपल्याला काय कळेल की कुठल्या दिशेमध्ये या चुंबकीय रेषा काम करतात. ठीक आहे. आता मी दिसते तुम्हाला गर्ल्स व्यवस्थित? उजव्या हाताचा नियम मी तुम्हाला सांगते, आणि मग आपण त्याच्यानंतर ना ह्याचे जे नियम आहेत, कसले नियम, गुणधर्म, सॉरी, हे जे चुंबकीय बलरेषा बनले ह्याचे जे गुणधर्म आहेत ते आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आता नीट बघा मी काय करते. हा नियम काय सांगतोय बघा, तुमच्या पुस्तकामध्ये जे दाखवलंय ना, ते एक एक शब्द आपण तोडून तोडून त्याला समजून मग त्याला पाठ करणार आहोत. हे परीक्षेमध्ये विचारतात बरं का हा नियम. बघा, आपण आता एक वाचूया आणि मग ते करूया. तुमच्या पुढे समोर पुस्तक असेल तर तुम्ही पण ओपन करू शकता. बघा, विद्युत वाहक तारेतील विद्युत धारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी हा एक सोयीचा नियम आहे. बघा, आता काय दिले, अशी कल्पना करा. अशी कल्पना करा का म्हटले, कारण खरं जर विद्युत सुवाहक तुम्ही हातात धरला तर करंट लागेल ना, म्हणून कल्पनाच करायची फक्त. तर काय सांगितले, अशी कल्पना करा की सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडले. उजवा हात कोणता आहे गर्ल्स? हात वर करा. उजवा हात कोणता आहे? उजवा हात वर करा तुमचा. विद्युत सुवाहकाला उजव्या हातात पकडले ना, उजवा. हा, गुड. तर बघा, मी काय करते, हे बघा, ही तीच माझ्याकडे होतं ना, ते घेतलंय मी, त्याला उजव्या हातात पकडलं असं. तुम्ही तुमचा पेन पकडा. चला माझ्या बरोबर तुम्ही तुमचा पेन पकडा. तर त्या पेनला तुम्ही विद्युत सुवाहक समजा. तर अशी कल्पना करा की सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडले आहे. ते अशा रीतीने अंगठा विद्युत धारेच्या दिशेने तारेवर स्थिरावलाय. ज्या दिशेला बघा पेन आहे त्याच दिशेला बघा हा मी वरती अंगठा केलाय माझा हा. ठीक आहे. तर हा अंगठा मग काय करतो गर्ल्स, समजा हा अंगठा आपली विद्युत धारेची दिशा दाखवतोय, ज्या बाजूला विद्युत धारा वाहते ती दिशा दाखवतोय. आणि मग ही जी गोल बोट आहेत आपली त्या पेनच्या भोवती अशी गुंडाळलेली, ती बोट काय करतात, आपल्याला विद्युत धारेची दिशा दाखवतात. तर तुम्ही बघू शकता, ज्यावेळी आपली विद्युत धारा वरच्या दिशेने जाते तर आपली चुंबकीय बलरेषा कशा फिरतात आहेत बघा, इकडून इकडे आले ना, म्हणजे कशाच्या उलट्या दिशेने, घड्याळाच्या उलट्या दिशेने. आणि आपण ह्याला माझा हात असा उलटा केला मी, बघा समजा आता विद्युत धारा खाली चालली आहे, तर
अशी पुढे पुढे गुंडाळली गेलीत बोट, राईट. तर मग विद्युत आपली चुंबकीय क्षेत्राची दिशा काय आहे? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, वरती असेल तर अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने. कळतंय मी काय म्हंटल? करंट वर जात असेल तर अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या उलट्या दिशेने, आणि खाली जात असेल तर घड्याळाच्या सरळ दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज. समजते? म्हणजे खाली करंट जात असताना सरळ बलरेषा बनले आणि वरती करंट जात असताना वायरीमधून उलट्या बलरेषा बनले. कळतंय? इझी. ठीक आहे. चला आता पटकन आपण ना ह्याचे काय करणार आहोत, गुणधर्म फटाफट लिहून काढणार आहोत शॉर्ट मध्ये, जे तुमच्या पुस्तकामध्ये दिले. तर मी हे गुणधर्म काय आहेत गर्ल्स त्याचे ना इथेच पुस्तकामध्ये मार्किंग करून देते तुम्हाला आता. तर तुम्ही काय करायचंय ते तुमच्या नोटबुक मध्ये छान हँडरायटिंग मध्ये लिहायचंय, कारण हे परीक्षेमध्ये विचारणार. काय विचारणार? की एका सरळ सुवाहकामधून विद्युतधारा वाहिल्यावर जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं त्याचे गुणधर्म लिहा, असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. बघा इथे आपण काय बघितलेलं आहे, हे लिहायचंय. हे बघा, एका सरळ विद्युत वाहक तारेतून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. विद्युत धारेत बदल न केल्यास तारेपासून दूर जाताना हे चुंबकीय क्षेत्र कमी होत जाते. म्हणजे जसं लांब 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 जाणार तर ऑब्व्हियसली ना चुंबकीय क्षेत्राची जी तीव्रता आहे ती कमी कमी होत जाणार. उदाहरणार्थ बघा, एक माझ्याजवळ चुंबक आहे आणि दुसरं चुंबक खूप लांब पकडले मी, तर काय होणारच नाही. पण थोडं जवळ आणल्यावरती बघा आपल्याला ना त्या दोघांमध्ये जे आकर्षण होते ते फील होतं ना, आणि अजून जवळ आणलं की ते पटकन असं चिटकून जातात एकमेकांना, राईट. तेच इथे सांगितलेलं आहे. मी तुम्हाला हे आकृती काढून एक्सप्लेन करणार आहे. सध्या ह्याला वाचून घेऊयात. म्हणूनच चुंबकीय बलरेषा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळे तारेपासून दूर जाताना मोठी व विरळ दर्शवली जातात. तारेपासून जाणारी विद्युत धारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत वाढ होते. तर हेच तुम्हाला पाठ करायचंय, हेच परीक्षेमध्ये लिहायचंय. पहिला मुद्दा हा आहे एक. दुसरं हा मुद्दा आहे विरळ दर्शवली जातात हितून, आणि हा तिसरा मुद्दा. आता हे तिन्हीच्या तिन्ही मुद्दे मी काय करणार आहे तुम्हाला ना एक आकृती काढून एक्सप्लेन करते गर्ल्स, आणि हे परीक्षेमध्ये तुम्ही लिहायचंय. ठीक आहे. थांबा तर दुसरी स्क्रीन शेअर करते मी तुमच्या बरोबर. आय होप तुम्ही हे नोट केले. हे तुम्हाला लिहून काढायचंय, पुस्तकामध्ये मार्किंग करून घ्या. तसं सोपं आहे. हा निळावाला जो बॉक्स दिलाय त्याच्यामधलंच लिहायचंय बघून. माझा व्हाईट बोर्ड दिसतोय गर्ल्स? दिसत असेल तर हात वर करा. व्हाईट बोर्ड दिसतोय, व्हाईट फळा दिसतोय माझा. ठीक आहे, ग्रेट, थँक्यू सो मच. बघा सिंपल आहे. काय केलंय आपण, नीट बघा गर्ल्स. ही आकृती काढणं पण खूप सोपं आहे. मी आता जी आकृती काढते ना ही पण आकृती काढायला परीक्षेमध्ये लागेल हा तुम्हाला. तर खूप सोपी आहे. बघा काय करायचं आपण, एक काय घेतली, अशी जाडशी वायर घेतली. त्या वायरीला आपण काय केलंय, असं पुठ्ठ्यामधून घालवलंय. बरोबर आहे. त्या वायरीला असं पुठ्ठ्यामधून घालवलं. आता पुठ्ठ्यामधून घालवलं असल्यामुळे काय होईल, वायरीचा हा जो मी डॉट डॉट वाला पोर्शन आता केला ना, तो का डॉट डॉट का दाखवलं मी त्याला, कारण हा पोर्शन जो आहे तो पुठ्ठ्याच्या आतमध्ये खाली गेलेला नाही, त्याच्यामुळे आपल्याला दिसणार नाही. म्हणून हा वाला जो पोर्शन आहे वायरचा मी डॉट 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 दाखवला. सिंपल. आता पुढे आपण काय करणार आहे, ह्या वायरीला एकतर आपल्याला काय करायचंय, नीट बघा गर्ल्स, ह्या वायरीला आपण बॅटरीला जोडणार आहे. बरोबर आहे. बॅटरी पाहिजे ना आपल्याला, त्याच्यामधून विद्युत धारा. परत आपण बटन घेणार, एक स्विच आपण ज्याला म्हणतो ते बटन घेतलं. आणि अजून एक घटक जो तुमच्या पुस्तकामध्ये कदाचित दिला नसेल, आपल्याला जर वायरी मधला ना गर्ल्स करंट
कमी जास्त करायचं असेल, म्हणजे विद्युतधारा कमी जास्त करायची असेल ना, त्याच्यासाठी ना अजून एक उपकरण आहे, त्याला ना रिओस्टॅट म्हणतात. सध्या तुम्ही नुसतं समजून घ्या, तुम्ही काढलं नाही तरी चालेल. बघा काय करतात ना, हे असं इथून आपण ते रिओस्टॅट घेतो, म्हणजे तो एक प्रकारचा रोधच असतो जो गेल्या वर्षी तुम्ही शिकलेला, पण तो रोध आपण कमी जास्त करू शकतो. मग तुम्हाला ऑलरेडी माहितीये, रोध वाढला की काय होतं, विद्युतधारा कमी होते. रोध म्हणजे माहितीये ना, अडथळा. तुम्ही गेल्या वर्षी 9वी मध्ये शिकलेला ते. रोध वाढला की विद्युतधारा कमी होते, रोध कमी केला की विद्युतधारा वाढेल. म्हणून आता इथे जो ॲरो दाखवलाय ना, त्याला ऍक्च्युअली ना असं एक बटन असतं, ते बटन असं सरकवलं ना की रोध कमी जास्त होतो. ते रिओस्टॅट साठी मी काय करेल, तुम्हाला नंतर ना आपल्याकडे जरा जास्त वेळ असेल तर एक व्हिडिओ पण दाखवून देईल. तर हा इथे असा ॲरो दाखवलेला असतो. ह्या ॲरोचाच अर्थ असतो की हा जो आपल्याकडे रोध आहे, तो रोध आपण कमी जास्त करू शकतो. तर हे जरा ना नीट बनलं नाही, ह्याला नीट बनवते मी. तर आपला रोध आपण कसं दाखवतो, असं झिगझॅग दाखवतो ना, तर हा तोच रोध आहे. पण ह्या ॲरो दाखवला ह्याचा अर्थ हा रोध जो आहे तो चेंज होणार आहे. कळलं? आता काय करतोय आपण, आता आपण टाकतोय, आता ह्याला समजा स्विच ऑन केलं ह्याच्यामध्ये, ठीक आहे, आणि आपण हे टाकलं लोखंडाचा, इथे काय टाकलं, असा भुगा टाकला. तुम्हाला माहिती आहे आता काय होणार, हा भुग्यामुळे काय होणार आहे, स्विच चालू केल्यावरती विद्युत बलरेषांची आपल्याला दिशा मिळणार आहे. तर हा तुम्हाला माहिती आहे, असा बरोबर गोल 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 हा लोखंडाचा भुगा स्वतःला काय करणार आहे, अरेंज करणार आहे. कळतंय? आता इथे काय सांगितलेलं की जसं जसं आपण लांब जाऊ ना, तर ह्या बघा अशा लांब लांब होत जातात ह्या बलरेषा, अशा खूप लांब 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 जातील. का बरं? कारण विद्युत चुंबकाची जी तीव्रता आहे, त्याची ताकद आहे ती कमी कमी होत जाते ना, जसं जसं अंतर वाढत चाललंय. मग आता हेच जे गुणधर्म तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले होते, तर ते आपण लिहिणार आहे. तर पहिला गुणधर्म आपण काय बघितलेला पुस्तकामधून, वाचा गर्ल्स. काय होतं बरं, थांबा मी सगळी स्क्रीन तुमच्या बरोबर शेअर करते, म्हणजे मी कुठे कुठे काय काय वाचते ते पण तुम्हाला कळेल. थांबा. काय झालं, तिकडे का बघताय तुम्ही? हा बघा, तर आता पहिला मुद्दा नीट बघा हा गर्ल्स. काय होतं, एका सरळ विद्युत वाहक तारेतून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे चुंबकाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. आणि आता ह्याच्यामधून की नाही एक वाक्य मिसिंग आहे गर्ल्स, आणि ते चुंबकीय क्षेत्र जे निर्माण होते त्याच्यामध्ये विद्युत चुंबकीय रेषा ही समकेंद्री वर्तुळे बनवतात, हे नाही दाखवले त्यांनी. हे लिहिलेलं नाहीये, पण त्याला लिहिणं गरजेचं आहे. तर हे मी ऑलरेडी दाखवलं. मग हे बलरेषा दाखवले, चुंबकीय क्षेत्राच्या दिशा बनवलेल्या. दुसरा मुद्दा काय होता आता इथे पुस्तकामध्ये, विद्युत धारेत बदल न केल्यास तारेपासून दूर जाताना हे चुंबकीय क्षेत्र कमी होत जाते. म्हणूनच चुंबकीय बलरेषा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळे तारेपासून दूर जाताना मोठी व विरळ दर्शवली जातात. मग हे दिसते तुम्हाला की जवळजवळ आहेत, तर बघा खूप जवळजवळ छोटी छोटी सर्कल्स मी दाखवलेत, वर्तुळ दाखवलेत, आणि लांब लांब जशी चाललेत तर ती विरळ होत चाललेली आहेत. कारण काय झालं, चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होत गेली. हेच हा दुसरा मुद्दा आहे. आणि आता तिसऱ्या मुद्द्यासाठी नुसता दिलाय, पण आकृतीमध्ये त्यांनी काय दाखवलेलं नाही, त्याच्यासाठीच मी आकृती वेगळी काढली. बघा, तारेपासून जाणारी विद्युतधारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत वाढ होते. म्हणजे काय, आता मी काय करते, हे इथलं जे वापरून, समजा मी आता विद्युत धारा वाढवली. आधी ही जी विद्युत धारा आहे गर्ल्स बघा, आता इथे हा मोठी रेषा म्हणजे बॅटरीचा अधिक असतो, हे वजा असतो, माहितीये ना. त्याच्यामुळे आपल्या करंटची म्हणजे विद्युत धारेची ही दिशा असेल, म्हणजे विद्युत धारा कुठून कुठे चाललीये, खाली, वरतून खाली चाललीये ना, बरोबर आहे. आता वरतून खाली चाललीये. मग आता मी काय केलं, ही रिओस्टॅट म्हणे मी काय केलं, रोध कमी केला. आणि समजा ही विद्युत धारा आधी होती 3 अँपियर, आता मी ती वाढवून केली 4 अँपियर. विद्युत धारा अँपियर मध्ये मोजतात ना, तर ही 4 अँपियर केली. तर मग आता काय दिसेल माहितीये तुम्हाला, हे आणखी याच्यावर थोडा लोखंडाचा अजून भुगा टाकला की आणखी तुम्हाला अशा जवळजवळ ना विद्युत
चुंबकीय रेषा आणि हे आता हे जे सर्कल्स आहेत असे जरा दाट बनताना दिसतील, असे छानपैकी असे दाट 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 बनताना दिसतील ते. का बरं? कारण विद्युत चुंबकाची तीव्रता वाढली, ताकद वाढली, कारण आता जास्त विद्युत धारा वाहते. सिंपल आहे, ठीक आहे. आणि ह्याच्या बिलकुल उलट, जर आपण विद्युत धारा कमी केली तर ह्या रेषा ज्या आहेत त्या आणखी अशा विरळ होत जातील, जसं मी आता सुरुवातीला दाखवलेलं होतं. अजून एक महत्वाची जी गोष्ट जी आहे गर्ल्स, ह्याच्यामध्ये नंतर दिली आहे तुमच्या पुस्तकामध्ये, की आता जसं आपण बघितलं ह्याची हे कसं मिळणार, दिशा कशी मिळणार, तर त्याच्यासाठीच हा मुद्दा दिलेला आहे. तर आता तुम्ही सांगा, आपण ऑलरेडी बघितला उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. तर मग आता मी काढलेल्या आकृतीमध्ये सांगा बरं, खाली चालली आहे ना विद्युत धारा, अशी खाली चालली आहे आणि ही बघा बोटांची दिशा कशी आहे, अशी. मग सांगा बरं, घड्याळाच्या दिशेने आहे की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने? लवकर सांगा गर्ल्स. घड्याळाच्या दिशेने फिरतं त्या दिशेने असेल, खाली चालली आहे आणि ही अशी बघा, अशी आहेत बोट. तुम्ही स्वतः करून बघा, खाली येत आणि अशी. हा, घड्याळ कोणत्या, घड्याळाच्या दिशेने की मग घड्याळाच्या उलट्या दिशेने? अनम्यूट करा, बोला गर्ल्स. घड्याळाच्या दिशेने की घड्याळाच्या उलट्या दिशेने? असं ना, असंच फिरतं ना घड्याळ, राईट? असं आहे, तर घड्याळाच्याच दिशेने फिरतात म्हणजे करंट खाली चाललंय. तर मी आता जी आकृती तुम्हाला दाखवलेली त्या आकृतीमध्ये विद्युत बलरेषांची दिशा किंवा चुंबकीय क्षेत्राची दिशा काय आहे? घड्याळाच्या घड्याळ फिरण्याच्या दिशेने. सिंपल. तर असे टोटल तुम्हाला 4 मुद्दे लिहायचे परीक्षेमध्ये. परत एकदा मी दाखवते, कुठून ते कुठपर्यंत तुम्ही पेन्सिलने पुस्तकामध्ये मार्क करून घ्या गर्ल्स तुमच्या. बघा, पहिला मुद्दा कुठून ते कुठपर्यंत क्विकली मार्क करून घ्या. हा पहिला मुद्दा. एक तर आकृती पण काढायची आहे, जी आता मी काढलेली. हा, हे बघा, दिसते तुम्हाला हे आर करून हे ते आरो दाखवलं ना, हेच ते रिओस्टॅट आहे. हेच ते रिओस्टॅट आहे. फक्त बघा ह्यांनी काय केलंय बघा, मी पण सेम अशीच आकृती काढलेली. ही बॅटरी आहे, हा स्विच मी राईटला घेतलेला आणि रिओस्टॅट मी खाली लावलेला. रिओस्टॅट कुठे पण लावलं तरी चालतो. आणि हे काय आहे? अॅमीटर आहे. अॅमीटर म्हणजे काय? ज्याच्यावरती ना विद्युतधारा किती वाहते ते आपल्याला दिसेल. 3 अँपियर, 4 अँपियर, जसं आता मी सांगितलेलं. हे अॅमीटर काय असतं हे तुम्हाला गेल्या वर्षी होतं. जर तुम्ही गेल्या वर्षीचं पुस्तक उघडून बघितलं तर तुम्हाला आठवेल, जर आठवत नसेल तर. ठीक आहे. तर मग ही आकृती एक तर काढायची आहे. नंतर ना, आता बघा, इथून ते इथपर्यंत हा पहिला मुद्दा, परत इथून ते इथपर्यंत हा दुसरा मुद्दा आणि इथून ते इथपर्यंत हा तिसरा मुद्दा. कळतंय? हे 3 मुद्दे झाल्यावरती आता हा चौथा मुद्दा कुठून लिहिणार मग? उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला मॅक्सवेलचा बूथ स्क्रू नियम, क्लॉक स्क्रू असे म्हणतात. बरं, ठीक आहे. चौथा मुद्दा इथे सरळ सरळ नाही दिलेला आहे. चौथा नियम मी सांगते. चौथा नियम लिहून घ्या हवं तर. विद्युत धारेची दिशा खालच्या बाजूने असल्यामुळे विद्युत चुंबकीय क्षेत्राची दिशा ही घड्याळाच्या दिशेने, घड्याळ फिरण्याच्या दिशेने आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमानुसार, किंवा असं पण लिहू शकता, विद्युत चुंबकाची, विद्युत क्षेत्राची, विद्युत चुंबक क्षेत्राची दिशा जी आहे आपल्याला उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाप्रमाणे मिळू शकते. एवढं पण लिहिलं तरी पण चालेल. सिंपल. ठीक आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाने आपल्याला विद्युत चुंबकीय क्षेत्राची दिशा मिळू शकते, असं लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. चला, तर आता इथे आपला पहिला पार्ट संपलाय गर्ल्स आणि आपण आता दुसरा पार्ट चालणार आहोत. आता ही जी सरळ वायर आहे त्या सरळ वायरीला आपण गोल बनवलं, बांगडी सारखं त्याला गोल बनवलं आणि मग जी 2 टोकं असणार आहेत त्या टोकांना आता आपण परत सेम बॅटरी जोडतोय, बटन जोडतोय आणि रिओस्टॅट जोडतोय. मग काय होईल? ठीक आहे, बघा. परत माझी आकृती दिसते.
आता मी काय केलं, ही जी होती ना वायर, त्या वायरला आता गोल बनवलं असं. गर्ल्स नीट बघा, असं गोल बांगडीसारखं बनवलं. आणि आता ही जी दोन टोक आहेत, त्या टोकांना आता मी काय करणार आहे, हो, आधी टोकांना जोडण्याच्या आधी ना आपण काय केलं, परत ना पुठ्ठ्यामधून घालवलं. पुठ्ठ्याला 2 होल केले आणि त्याच्यामध्ये ती घुसवली बांगडी. म्हणजे कसे दिसेल आपल्याला तो पुठ्ठा, जसं की असा. समजा हा आता असा पुठ्ठा आहे. ठीक, थांबा, पुठ्ठ्याला थोडं खाली घेऊया आपण. ठीक आहे, आता तुम्हाला हा पोर्शन दिसणार नाही, मग त्याला परत मी डॉटेड बनवते. पुठ्ठ्याच्या खाली जाईल ना हा वाला भाग. समजा इथून पुठ्ठा इथे छेदतोय, तर हा वाला भाग जो आहे तो असा खाली जाईल. ठीक आहे, म्हणजे काय होते बघा, पुठ्ठा समजा इथे छेदतोय, ते वायर त्या हा बिंदू मधून खाली चालली आहे, पुठ्ठ्यामधून इथून पण. ठीक आहे, तर आपण समजा इथे ए नाव देऊया आणि ह्याला इथे बी नाव देऊया. मग हा बाकीचा जो पोर्शन आहे हा खाली गेला आणि हा जो ही वायरची जी 2 टोकं आहेत, आता इथे काय केलं मी, एका टोकाला परत काय जोडली, अशी ही बॅटरी जोडली, परत मी स्विच जोडला आणि हे रिओस्टॅट. ठीक आहे, तुमच्या पुस्तकामध्ये दिले, आता तसं वालच काढते. आता ऍक्च्युली हे रिओस्टॅट नाहीये तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्याला रेझिस्टन्स बॉक्स म्हणतात. रेझिस्टन्स बॉक्स म्हणजे तो पण एक बॉक्स असतो, ज्याच्यामध्ये खूप सारे रोध असतात. मग काही रोध असे काढून टाकले ना की आपण त्याचे रोध कमी जास्त करू शकतो, असं त्याच्यामध्ये असतं. हे बघा, हे RH दिलेलं आहे तुम्हाला तिथे, चेंज होणारा रोध, सिंपल. आणि ही आपली बॅटरी आहे, ही आपली की म्हणजे आपलं बटन आहे, विद्युतधारा कमी. हा, आता मग ह्याच्यावरती समजा मी असे खूप सारा काय केला, भुगा टाकला लोखंडाचा आणि आता विद्युतधारा चालू करून टिचकी मारली, तर मग आता रेषा ज्या आहेत त्या कशा बनतील, हा लोखंडाचा भुगा कुठल्या नवीन पद्धतीने स्वतःला अरेंज करेल. ही आहे आपली आता दुसरी केस. म्हणजे दुसरी केस काय आहे, एका वर्तुळाकार रिंग मधनं जर आपण विद्युतधारा घालवली, तर मग कशा प्रकारच्या विद्युत बलरेषा, चुंबकीय बलरेषा बनतात ते आपल्याला बघायचं. ठीक आहे, आता पटकन त्याच्यासाठी मी परत एक तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवते. चला, आता हा व्हिडिओ जो आहे मराठीमध्ये नाहीये, मी त्याला एक्सप्लेन करते. ठीक आहे, मग असे केलं तसंच, पण बघायला तुम्हाला खूप मजा येईल गर्ल्स. To a current in a circular coil. Magnetic field due to a current in a circular coil can be understood by the following activity. Take a drawing board and fix a white paper sheet over it. कळलं, हा ड्रॉइंग बोर्ड घेतलाय आणि त्याच्यावर एक पेपर फिक्स केला. Make 2 holes A and B in the drawing board. होल केले आता त्याला 2, कारण त्याच्यातून आपल्याला वायर घुसवायचे ना. And pass a thick copper coil through कळलं, असंच मी जसं म्हटलेलं तसं त्याला आता घालवली ती वायर. it. Connect the ends of the copper coil to a dry cell through a switch and a variable resistance. दिसलं, आपण इथे बॅटरी किंवा सेल लावला, हे त्याचं स्विच आहे बटन चालू बंद करण्यासाठी, आणि हे तो रेझिस्टन्स बॉक्स जो मी म्हटलेली. Close the circuit and plot magnetic lines of force with the help of plotting needle. आता इथे काय केलंय ना ह्यांनी, भुगा नाही टाकलाय, निडल घेतलीये. निडलची दिशा कुठून ते कुठपर्यंत गोल 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 फिरते, त्याच्यावरून ते पॉइंट्स दाखवलेले आहेत. पण ते मी तुम्हाला भुग्यावालं पण दाखवणार आहे, सध्या हेच थोडं समजून घ्या.
we can see that magnetic clock becomes direction. So we can see दिसते as North Pole. इकडे पण गोल गोल समकेंद्री वर्तुळ बनली आणि इकडे पण गोल गोल समकेंद्री वर्तुळ बनलेली आहे. ठीक आहे. अच्छा थांबा, आता ना मी तुम्हाला हे दाखवते. खरं खरं केल्यावर कसं होईल हे बघा, तुमच्या पुस्तकामध्ये दाखवल्याप्रमाणे. Hello everyone, in this video we will perform an activity from class 10 science chapter magnetic effect of current, and in this activity we will perform that magnetic field will produce due to the current through a circular loop. So this is the sixth activity here. For this we required a पेपर घेतलाय आणि असं खूप साऱ्या गुंडाळलेत वायर. का बरं? आपल्याला बलरेषा जास्त स्ट्रॉंग मिळाव्यात म्हणून. तर खूप साऱ्या पण वायर घेऊ शकता किंवा तुम्ही एक जाड वायर पण घेऊ शकता. circular loop here. Now just for example, these are a circular loop which I have passed through this cardboard here, and the two ends of the circular loop is joined with a battery. You can observe बघा हे these असं are the two दिसेल ends which तुम्हाला. I have joined with the हे source, बघा खाली ते बल्ब पण लावलंय आपल्याला ते करंट चाललंय की नाही ते कळण्यासाठी. which will provide the electricity to दिसते ही बॅटरी, अशी वाली बॅटरी तुमच्या प्रयोगशाळेत अशी मोठी वाली बॅटरी असते. arrangement here. I will switch on this here. हे बघा And बॅटरी ऑन केली, these iron fillings. लोखंडाचा हे बघा चुरा. These are the concentric circles which are formed at the two ends. बघितलं आपोआपच आता हे टाकतानाच ते कसं कसं व्हायला लागले बघा, चुरा अरेंज करायला लागले. असं दिसतात गोल 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 गोल. हा बघा आता ह्यांनी टिचकी मारली त्याच्यावर, किती छान दिसते बघा. बघा कसं What गोल is सर्कल find out किती the छान. direction of magnetic field. Now we have just formed here this concentric circle. Now what is the direction of magnetic field? So it is find out by using the right hand thumb. गर्ल्स छान होतं ना हे. हे खरं खरं आपण प्रयोगशाळेमध्ये करून बघू शकतो. आवडलं? व्हेरी नाईस. आता ना मग ह्यांची दिशा कशी कळेल आपल्याला, नीट बघा. आता मी आकृती काढणार आहे ना, त्याच्यावरून सरळ होतं त्यावेळी पण गोल गोल सर्कल बनले. आता गोल आहे तरी पण गोल गोल सर्कल का बनले, कोण सांगू शकेल का? बघा आधी मी आता ना हे पूर्ण नाही होणार आज आपलं शिकून, तरी पण मी 2 मिनिटांमध्ये थोडंसं ह्याचं थोडं एक्सप्लेन करते. आपल्याकडे 3 मिनिटाचा वेळ आहे. होतंय काय ना गर्ल्स, हे जरी ही पूर्ण वायर गोल असली, ही वायर जरी गोल गोल असली तरी इथे जिथे विद्युत धारेमुळे हे इथे जिथे आपली ही सर्कल बनतात तर असं त्या वायरीचा तुकडा तो तर स्ट्रेटच आहे ना, सरळ. म्हणून हा जो तुकडा जिथे आपण हे बनवतोय तो तुकडा एक स्ट्रेट सरळ वायरी सारखाच काम करतो. म्हणून मग इथे पण सर्कल बनतात, जसे इथे बनलेले होते, इथे पण असे सर्कल बनतात आणि सर्कल बनतात. ठीक आहे. आता मग ह्याचे चुंबकीय क्षेत्राची दिशा कशी मिळेल, तर बघा हे धन आहे बॅटरीचं, हे ऋण आहे. तर इथे वर इथे ए बिंदू मधून विद्युत धारा कुठे चालली वर, आणि इकडून विद्युत धारा वाहत वाहत बी बिंदून कुठे चालली खाली. त्याच्यामुळे काय होतं, वर चालली तर कशी असेल दिशा गर्ल्स, वर चालली तर ह्याच्या उलट्या दिशेने ना, घड्याळाच्या उलट्या दिशेने हे असं फिरतील. हे बघा असं घड्याळाच्या उलट्या दिशेने ह्या बलरेषा फिरतील. आणि इथे खाली चाललीये तर बलरेषा ज्या आहेत त्या घड्याळाच्या अशा सरळ दिशेने फिरतील. समजतंय? राईट. ॲरोज बघा हे इकडे चाललेत. हा एक सिंपलशी गोष्ट, माझ्या बरोबर एक ऍक्टिव्हिटी करा. बघा आकृती पण तुम्हाला समोर दिसते, माझे बोट पण दिसतात. आता इकडे माझा लेफ्ट हँड ए आहे आणि माझा राईट हँड बी आहे. राईट. तर राईट हँड तुम्हाला घड्याळाच्या दिशेने फिरवायचं आणि लेफ्ट हँड घड्याळाच्या उलट्या दिशेने. चला करा हे गोल गोल असं. राईट. अशाच तुम्ही पण करा गर्ल्स. हा व्हेरी गुड. सरळ सरळ करता. जेवता हात उजवा हात घड्याळाच्या दिशेने आणि डावा हात घड्याळाच्या उलट्या दिशेने. तर अशा त्या बलरेषा फिरतात. कळते? सोपं आहे. हेच पुस्तकामध्ये दिलंय जे तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचंय. ठीक आहे. आता आपण ह्याच्याबद्दल जे आहे ना नंतर आपण शिकणार आहोत. हे पूर्ण नाही झालंय हा वाला टॉपिक, तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये पण ह्याच्याबद्दल आणखी शिकूया. ठीक आहे. चला तर आजचा होमवर्क काय आहे, होमवर्क आहे उजव्या हाताचा जो अंगठ्याचा नियम आहे तो छानपैकी लिहून काढायचा. आणि दुसरं ती आकृती काढायची आहे, ती स्ट्रेट सरळ सुवाहकासाठी. आणि त्याचे गुणधर्म जे मी म्हटलं ना, हा पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, ते सगळं लिहून पाठ करायचे. आकृतीची पण प्रॅक्टिस करायचे. परीक्षेमध्ये 3 ते 4 मार्काला ह्याच्यावर आधारित प्रश्न येतो.
ठीक आहे. अच्छा, आज समजलं सगळ्यांना जे जे शिकलोय आपण? हात वर करा ज्यांना समजलं. गर्ल्स, कोणाकोणाला समजलं? सगळ्यांना समजलं? ठीक आहे, चला व्हेरी गुड. तर आता माझी अजून एक मीटिंग आहे, आजचा क्लास आपण इथे थांबूयात.